नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे सर्वजण आवडीने खातील असा पनीर घोटाळा. चला तर मग. त्यासाठी मी सर्वात आधी पनीर किसणीने किसून घेतलेला आहे. आता एका पॅनमध्ये घेऊयात बटर आणि तेल. आता त्यामध्ये टाकूयात जिरे, बारीक कापलेला कांदा, आलं लसूण पेस्ट आणि बारीक कापलेली हिरवी मिरची. हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता कांद्याचा सोनेरी रंग झाल्यावरती आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे कोथिंबीर, सिमला मिरची आणि टोमॅटो. हे सुद्धा मी बारीक कापून घेतलेलं आहे. हे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित परतून झाल्यावरती आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत मसाले. आता यात मी टाकते धने पावडर, पावभाजी मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ. आणि आता आपल्याला हे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे शिजवून घ्यायचं आहे 5 मिनिट. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे किसलेलं पनीर. हे पनीरसुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण टाकूयात पाणी. पाणी टाकल्यानंतर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे आपण झाकून ठेवूयात. हे 5 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता मी वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकत आहे आणि अशा प्रकारे आपला पनीर घोटाळा तयार आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की